रोखोक मराठा या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी विठ्ठलराव मराठे। आमच्या बातम्यांना शेअर करा, लाईक करा। धन्यवाद। 56 किलो कापूस तो 42,000 होता। म्हणजे अर्ध्याला अर्ध फरक नाही, एवढा नाही 14 किलो 42 मधून अर्ध 14 किलो म्हणजे किती 40% झाला ना। 40% फरक कशाला म्हणतात? माझं वजन केलं आहे। रेडी। नमस्कार बडगावकर, आपण बघत आहोत या ठिकाणी बडगाव तालुक्यात म्हटलं जाणारं कोटली आणि निंभोरा येथील व्यापाऱ्यांनी बडगाव तालुक्यातल्या स्थानिक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयाचा कापसाचा माल मोजून चुना लावलेला आहे। ज्या ठिकाणी 40 किलो आपल्याला कापूस मोजत असताना त्या ठिकाणी 40 किलो जे वजन केलं त्याचं वजन साधारणतः 25 किलो, म्हणजे काट्यामागे आपल्या मन मागे 15 किलोचा याने फॉल्ट केलेला आहे। तर ह्याच जवळजवळ ह्या ठिकाणी 300 ते 400 शेतकऱ्यांना नाडवलं गेलेलं आहे। हे नाडवत असतानाच शेतकऱ्यांना आज शंका आल्याने त्या व्यापाऱ्याचं धाबा धरलं आणि बडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचं काम चाललेलं आहे। दादा, तुमचा किती माल दिलेला आहे? पुढे माझा 50 क्विंटल माल येणार होता, तो 28 क्विंटल आला आहे। हां, व्यापाऱ्याचं काय नाव आहे? व्यापाऱ्याचं नाव राजेंद्र यशवंत पाटील निंबोरा आणि नाना राजधर पाटील कोटली। हे ओळखीचे व्यापारी आहेत, नातेवाईक आहेत। आणि त्यांना किती माल दिलेला आपण सगळं? आता मी 12 क्विंटल घेतलेला आहे त्यांनी। माझ्या मागच्या वर्षी 24 क्विंटल आलेला होता, म्हणजे 50% फरक पडलेला आहे। 50% फरक पडलाय माझा। बघा बडगावकर, आतापर्यंत आणि काटा तपासला त्यात चिप आढळली। आतापर्यंत आपल्याला मुक्ती हे फेमस होतं काटा मारण्याच्या बाबतीत, पण आता ते नाव कोटलीवाले कमवतात। कोटली हे गाव आता नजरेच्या समोर येतोय। दादा, तुमचं काय नाव? माझं नाव आत्माराम साधू पाटील। हा, माझा 15 ते 16 क्विंटल कापूस होता, तो फक्त 10-11 11.5 क्विंटल आला। मी बाया मजुरी लावून वेचणी केलेली होती, तर माझा 16 क्विंटल कापूस फक्त 11.5 क्विंटल आला। असं। दादा, तुमचं काय नाव? आबा पाटील। हा, बोला। हे सगळे ग्रामस्थ लोणपिराचे येथील आहेत, काही बाकीची मंडळी कोटलीची आहेत। बरोबर। तर मला शेतकऱ्यांचा फोन आला, माझा माल नव्हता, तर त्यांनी सांगितलं की आबा काटा फॉल्टी। तर मी स्थानिक ठिकाणी जाऊन भेट दिल्यानंतर सगळे ग्रामस्थ मंडळी होती लोणपिराची येथील, तर या मंडळीने आम्ही त्यांच्या समोर तो काटा समोर ठेवला आणि आम्ही ते बघितलं खाली, त्याला काळा टेप लावलेला होता काट्याला, आणि तो काळा टेप काढल्याबरोबर त्यातून एक डिव्हाइस आलं, म्हणजे चिप आली। ती चिप मोबाईलवर किंवा रिमोटवरती कंट्रोल करण्यात येते। आणि ते आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही बडगाव पोलीस स्टेशनला त्यांना फोन केला की तुम्ही या आणि सगळे ग्रामस्थ जमलेले आहेत, शेतकरी जमलेले आहेत, येऊन तुम्ही यांची काय शंका आहे ती निवारण करा। बरोबर। ते आले नाही, ते म्हणताय की तुम्ही आम्ही करू बा, तुम्हाला काहीतरी जे असेल ते मोडू। त्यांची दिवसभर आम्ही वाट बघितली, ते आले नाही। शेवट संध्याकाळी आम्ही बडगाव पोलीस स्टेशनला भेट दिली आणि गुन्हा दाखल केला। बडगावकर, आपण बघत आहोत की गुन्हा दाखल करण्याचं काम ह्या बडगाव पोलीस स्टेशनला चाललेलं आहे। बघूया या संदर्भात खरोखर शेतकऱ्यांना न्याय मिळतो का। शेतकरी आशेवर जगणारा प्राणी आहे। धन्यवाद। रोखोक मराठासाठी विठ्ठलराव मराठे, जळगाव।